हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आपले व्हिडिओ जरा छोटे यायला लागलेत बरं का, कारण का कामाचा एवढा गोंधळ चालू आहे ना की काय सांगायचं तुम्हाला। इतकं काम आहे की विचारायला नको। त्यामुळं काय झालं माहिती का, व्हिडिओ जरा बारके यायला लागलेत। आणि परवा दिवशी काल व्हिडिओ आलता आपला, पण परवा दिवशी व्हिडिओच आला नाही। व्हिडिओ करून ठेवला पण टाकायचा तेवढा राहिला बघा, कारण का ही काम एवढं आहे ना। आणि त्याच्यावर काय होतंय माहिती आहे का, लाईटीने एक लय त्रास दिलाय। लाईट मला वाटतंय दिवस दिवस लाईट नसते, आणि लाईट आली की आपली पिकोला मशीन जोडली, पिको करायचा लगेच हातशिलाई करायची। मग साड्या पण एवढ्या आहेत ना काय सांगायचं तुम्हाला। तरी बघा आता थोडंफार घरातलं पुरी करू लागते, त्या म्हणून काय एवढा घरातला काय लोड येत नाही। पण ही साड्यांचं कसं असते, कस्टमरच्या वगैरे साड्या आहेत त्या, मग ती आपली साडी नीटनीटकीच करून द्यावी लागते ना। कसं आपण त्यांच्याकडनं काहीतरी ही पेमेंट घेत असतो, त्याच्यामुळे त्यांना व्यवस्थित आपलं कर्तव्य आपण व्यवस्थित नीटनीटका आपल्यावर विश्वास ठेवून त्यांनी दिलेला असतो। मग त्यांची वस्तू त्यांच्याकडं व्यवस्थितपणे दिली पाहिजे ना। मग म्हणून म्हटलं कसं आहे, जरा उशीर लागला तरी चालेल पण व्यवस्थित द्यायला पाहिजे। मग इथं कोणतं काय तर बोलत होतं बघा, म्हणून मी बघत होती अशी। मग हातशिलाई करायची ठेवली पण तिकडं बघत होती, कारण का म्हणलं कोण काय बोलतंय ह्याच्यासाठी हे होतं। पुरी बोलत होत्या, मग त्यांना म्हणलं काय बी कसं बोलताय म्हणलं। मग बसल्या गप आणि म्हणलं चला अजून राहिलेली साडी पूर्ण करावी। मग ती म्हणलं चला आता मग पुढं साडी ही करून घेतली बघा। परत मला गावात जायचं होतं, मग परत गावात निघाली मी लगेचच ह्यांच्याबरोबर। आम्ही मग गावात गेलो, मग दीदीला पण म्हणलं चल तू पण येते ना म्हणलं। मग दीदी मी ह्याने आम्ही तिघं चौघं गेलो गावात, आणि माझं थोडं काम होतं मग ते पण केलं। परत गावातनं आलो माघारी बघा। गावातनं माघारी आल्यानंतर लगेचच परत मला मशीनवर बसायचं होतं। आणि ही बघा घरात किती राडा आहे का नाही, तुम्ही म्हणसाल खरंच की किती राडा आहे। आणि इकडचं उचलस्तवर तिकडं आणि तिकडचं उचलस्तवर इकडं, हे बघा साड्या वगैरे। मग परत म्हणलं चला ही सगळं आवरून घेतलं, साड्या ही थोड्याफार। आणि परत मला सकाळी कलसावर ही करायला झालं नव्हतं, गजरा करायला। मग मी सकाळ उभं राहून एक 5 मिनटं कलसावरचा गजरा करून घेतला। आणि ही बघा परत अजून एवढे फॉल होते लावायचे, म्हणजे घडी करून इस्त्री करून ठेवलेले होते। मग पण लावायला लाईटच नव्हती, म्हणून परत मग हे बघा कसं वातावरण झालंय बघा आमच्या इकडचं। म्हणजे असं पाऊस पण आहे, आभाळ पण आहे, ऊन पण आहे, असं म्हणजे इतकंही झालंय ना नको नको वाटायला लागलंय। असलं गरम तर इतकं होतंय ना। आणि हे बघा मी काल पण दाखवलेलं तुम्हाला चिया सीड मी कशी घेते ते तुम्ही मला परत विचारा एखाद्या दिवशी कमेंटमध्ये, मग मी तुम्हाला नक्की सांगेन। आणि हे गजरा करून घेतला, आणि आजची देवपूजा बघा कशी वाटते माझी। आणि लय दिवसापासून म्हणजे देवपूजा अशी व्यवस्थित फुलं वगैरे वाहून आज मस्त अशी झाली। मला म्हणजे मनाला असं समाधान वाटलं, आज देवपूजा इतकी भारी झाली। तरी आज देव वगैरे काहीच घासलं नाही, डीप क्लिनिंग करायची होती ती सुद्धा केली नाही मी। म्हटलं गडबड आहे, कारण का हो का आता ही करत बसलं ना मग आपल्याला साड्या वगैरे काहीच होणार नाही किंवा दिवस जाईल। मला तूप वगैरे करायचं आहे तरी पण मी केलं नाही, तसंच ठेवलं आहे। म्हटलं परत करूयात, कारण आता ही महत्त्वाचं हे पहिल्यांदा दिलं पाहिजे। कस्टमर कसं आहे मागितलेल्या टायमिंगला द्यावंच लागतं ना, आपण म्हणायला येणार नाही आपल्याला थांबा मी परत देते तुम्हाला किंवा 2 दिवसांनी देते। त्यांनी ज्या दिवशी मागितलं आहे त्याच दिवशी आपल्याला द्यावं लागतं। आणि देवपूजा कशी वाटते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरं का, कारण का तुमच्या कमेंट येतात म्हणून मी सांगते। आणि परत मला एक पार्सल आलं, म्हणजे ते पार्सल घेतलं, मग बघा घेतलं आणि लगेचच म्हणलं तुमच्यापर्यंत पण शेअर करावं। मग लगेचच दीदी आमची झाडं लावत होती, सगळं म्हणजे तिला म्हणजे आवड आहे सगळं। ही कापून त्या कुंडीत लाव, त्या कापून त्या कुंडीत लाव, हे असलंच उद्योग करते। आणि तिला आवडतं भरपूर, झाडांचा येड आहे नुसतं। आणि बघा ती बाटलीत पाणी वगैरे भरलं बाटलीत, आणि त्याच्यात ती काय मनी प्लांट वगैरे लावत होती। परत तिथनं पुढं मी अजून गावात गेली आणि थोडंफार पार्लरला वगैरे जाऊन आली, कारण का म्हणलं कसं असतं पार्लरला एकदा गेलं ना विषयच नसतो, म्हणून पार्लरला जाऊन आली बघा। आणि तिथनं आलो लगेचच घरी। आणि चला भेटू ताईनं उद्याच्या ब्लॉगमध्ये। कसे वाटतात आपले ब्लॉग?